मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता अर्जुन सायली घरी आलेले असतात, परंतु त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सरप्राईज त्यांनाच कळू नये यासाठी आता कल्पना त्यांना म्हणते की तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा. अर्जुन म्हणतो, काय म्हणालीस मम्मा? त्यावेळी आता ती म्हणते, अरे जाऊन झोपा, तुम्ही थकला असाल ना. अश्विन देखील म्हणतो, हो दादा तू जा आता झोपायला. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही झोपायला जातात. मग ते दोघेही गेल्यानंतर चोर पावलांनीच तेथे आता पुन्हा प्रताप येतो आणि म्हणतो, करायची का पुढची तयारी? त्यावेळी अश्विन म्हणतो, थोडक्यात बचावलो, नाहीतर सगळा प्लॅन चौपट झाला असता, असं म्हणून ते आता पुढच्या तयारीला लागतात. कडे प्रिया ही आता नागराजच्या रूममध्ये येते, तेव्हा ती आता लगेच हात पुढे करते. त्यावेळी तो म्हणतो, मूर्ख आहेस का, इथे कशाला पुन्हा आलीस? त्यावेळी प्रिया म्हणते, मी मैत्रीचा हात पुढे केलाय एवढंही तुम्हाला कळत नाही का? तुम्ही एवढे ढ आहात का? असं म्हणून ती त्याचा पुन्हा पुन्हा अपमान करते. तेव्हा तो तिच्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो, इथून निघ अगोदर. मग प्रिया म्हणते, तुम्हाला खरंच कळत नाही का हो? मी हात पुढे केला म्हटल्यावर मी मैत्री करायला आले आहे एवढंही तुम्हाला कळत नाही का? मी तुमच्याबरोबर टेम्पररी मैत्री करायला आले, त्यामध्ये तुमचाच फायदा आहे. आता नागराज हसतच म्हणतो, माझा फायदा? तेव्हा आता नागराज म्हणतो, नक्की काय म्हणायचं आहे तुला? मग आता प्रिया म्हणते, अहो तुमचा तो भाऊ आहे ना किल्लेदार, त्याने नवीन इन्स्पेक्टर शोधलाय प्रतिमाच्या शोधासाठी. जर प्रतिमा आली तर? मग आता नागराज म्हणतो, तू मला घाबरवतेस का? हे कधीही शक्य नाही. पण आपल्याला महिपतने सांगितलं होतं, जेव्हा प्रतिमा जिवंत होती त्यानेच तिला जाळून टाकलं होतं. तेव्हा प्रिया म्हणते, पण ती जिवंत असेल तर? कारण तुम्ही एकदा मार्केटमध्ये तिला पाहिलं होतं ना, म्हणून म्हणतीये. मग आता नागराज म्हणतो, असं कसं होऊ शकतं? ती बाई दुसरी कोणीतरी असेल. त्यानंतर ती म्हणते, हे प्रतिमाचं प्रकरण लवकरात लवकर संपवायला हवं, कारण मला त्या प्रकरणालाच आता फुलस्टॉप लावायचं आहे आणि अजून एका गोष्टीची शक्यता वर्तवता येत नाही. जर किल्लेदाराने त्या ॲक्सिडेंटचा शोध घेण्याचं ठरवलं तर कोणत्या कारने नक्की त्यांचा ॲक्सिडेंट केला होता, त्याचबरोबर प्रतिमाला जाळून मारले ही गोष्ट जर त्याला समजली तर मग काय करायचं? तुम्ही एवढी मोठी रिस्क घेणार आहात का? नागराज म्हणतो, एवढी मोठी रिस्क तर मी घेऊ शकत नाही, पण तुझ्याशी टेम्पररी मैत्री करण्याची रिस्क मी नक्कीच घेऊ शकतो, कारण मला हे कायमचं प्रतिमा प्रकरणच संपवून टाकायचंय. इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात, तेव्हा सायलीला अर्जुन बरोबर काहीतरी बोलायचं असतं, तर अर्जुन सुद्धा कपाटातून एक फाईल काढतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. काही वेळाने दोघांनाही राहवत नाही, तर ते दोघेही बरोबरच बोलतात. तुम्हाला काहीतरी विचित्र घडल्यासारखं वाटतंय ना खाली? मग आता ते दोघेही एकत्र बोलल्यानंतर त्यांनाही संशय आलेला असतो की नक्की काहीतरी खाली घडतंय. म्हणून अर्जुन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय ना की आपल्याला पाहून सर्वजण गप्प बसले, त्यांचा काहीतरी सिरियस विषय सुरू होता आणि काही ना काही कारण काढून तेथून पळून गेले? तेव्हा सायली म्हणते, हो ना, ते नक्कीच आपल्याबद्दल बोलत होते. अर्जुन म्हणतो, मग काय बोलत असतील ते नक्की आपल्याबद्दल? कळतच नाही. तेव्हा सायली शक्यता वर्तवते की सर, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल त्यांना काही समजलं असेल का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नो, कारण त्या दिवशी तन्वी घरी येऊन काहीतरी बोलून गेली असेल. त्या दिवशी तुम्ही सावरून घेतलं, परंतु या सर्वांच्या डोक्यात काहीतरी डाऊट राहिला असेल. तेव्हा सायली म्हणते, पण हे जर असं काही झालं असेल तर आपण दोघेही मिळून कसे सावरणार आहोत? अर्जुन म्हणतो, कळतच नाही काय करावं. हे सगळं काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घडतंय. असं वाटतं ना कधी कधी, खरं लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. आता हे बोलल्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. मग तिच्याकडे पाठ करून उभा राहत म्हणतो की मला असं म्हणायचंय, दोघांनाही अशी लपवाछपवी करायला लागली नसती. त्यावेळी आता सायली म्हणते, आता बोलून काय उपयोग, अगोदर कळायला हवं होतं ना तुम्हाला. तेव्हा अर्जुन विचारतो, काय म्हणालात? मग आता सायली म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का सर, आता आपण घरच्यांना कमीत कमी त्रास द्यायला हवा, कारण आता काहीही बोलून उपयोग नाही आहे. दुसरीकडे नागराज म्हणतो, तू म्हणतीये ना प्रिया, ते एवढं सोपं नाही आहे. गेली 20 वर्ष मी कानी कपाळी ओरडून सांगतोय की तुझी प्रतिमा या जगात नाही आहे दादा, पण दादा ऐकेल तेव्हा ना. प्रिया म्हणते, प्रतिमा नावाचा चॅप्टर कायमचा क्लोज करायला हवा. आता चावी लावून
त्याचं कुलूप बंद करायला हवं. मग आता नागराज म्हणतो तुझ्याकडे काही प्लॅन असेल तर सांग, की नुसतीच आपली तू बोलतीये. प्रिया म्हणते माझा प्लॅन ऑलरेडी तयार आहे. असं म्हणून ती आता नागराजला सांगते की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बेवारस बाईची धून काढूयात. हवं तर त्या माणसाला पैसे चारूयात आणि ती डेड बॉडी आहे ना, ती साधारणतः प्रतिमाच्या वयाची उंचीची असेल आणि त्या डेड बॉडीवर अशी खून सोडायची की ती डेड बॉडी ही प्रतिमाचीच आहे गोष्ट त्याला समजेल आणि मग प्रतिमाचा पत्ता कायमचा कट होईल. त्यावेळी आता नागराज हा खूपच खुश होतो आणि म्हणतो ग्रेट, अगदी सिम्पली ग्रेट, खरंच हा खूप छान प्लॅन आहे. हे मला अगोदर का नाही सुचलं. त्यावेळी प्रिया म्हणते कारण मी तुमच्यापेक्षा हुशारच आहे. तेव्हा मी आत्तापर्यंतचे तू केलेले सर्व गुन्हे माफ करतो कारण तू हुशारच आहे प्रिया. असं म्हणून नागराज तिच्यावर अगदी खुशच होऊन जातो. त्यावेळी आता आपण लगेच डेड बॉडी शोधायला जाऊयात असं नागराज तिला म्हणतो आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकूयात. त्यावेळी हे सगळं काही घडत असताना आपल्या दोघांमध्ये वाद नकोत असं प्रिया म्हणते. तेव्हा ठीक आहे असं नागराज म्हणतो. डन असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवतात. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही विचार करत असतात या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन काढायलाच हवं. मग आता अर्जुन म्हणतो मला कसं वाटतं माहिती आहे का, आपण आपल्या दोघांमधील रोमांस सर्वांना दाखवूयात. तेव्हा सायली आता खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणते तुम्हाला आपल्या दोघांमधील रोमांस दाखवायचा आहे का, मी आता इथे एकही क्षण थांबू शकत नाही. असं म्हणून ती आता लगेच आपली बॅग भरते. तेव्हा अर्जुन हा तिला समजावत असतो की मी मम्मा डॅडला काय सांगू, तुम्ही असं का करताय. सायली म्हणते हे पहा मला फक्त 2च दिवस इथे राहायचं होतं पण मी आत्ताच नाही राहणार, मी कुसुमताईकडे राहायला जाणार आहे. असं म्हणून ती रागातच बॅग भरते आणि लगेच बाहेर जायला निघते. त्यावेळी आता अर्जुन खूपच समजवण्याचा तिला प्रयत्न करतो. हॉलमध्ये आल्यानंतर सर्वजण आता आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात. अर्जुन आता सायलीच्या मागे मागे करत असतो, तिला समजावत असतो. त्याचवेळी आता कल्पना म्हणते सायली अगं काय झालं, तू कुठे चालली आहेस का. त्यावेळी प्रताप म्हणतो तुम्ही बाहेरगावी चालला आहात का. त्यावेळी सायली आता बॅग खाली ठेवते आणि म्हणते मला तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे कारण मी या घरात आल्यापासून सर्वांनी खूपच प्रेम दिलं, त्याचबरोबर कुटुंब काय असतं हे मला दाखवलं, पण तुम्ही सर्वांनी मला आपलं म्हणावं अशी माझी योग्यताच नाही आहे आणि माझी जागा जिथे आहे तिथेच मला जायला हवं म्हणूनच मी जातीये. तेव्हा घरातील सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो. तुम्ही सर्वजण आपली काळजी घ्या आणि जमलं तर माझी अजिबात आठवण काढू नका असं सायली आता स्पष्टपणे सर्वांना म्हणते. आता अर्जुनला खूप टेन्शन येतं. ती आता जायला निघते तेव्हा कल्पना तिला अडवत म्हणते थांब सायली, नक्की काय प्रॉब्लेम झालाय मला सांग ग तू. हा तुला काही बोलला का, तुमच्या दोघांचं काही भांडण झालं का, असं असेल ना तर सांग, मी अर्जुनचे कानच पिळते. त्यावेळी आता सायली काहीही बोलत नाही. मग आता प्रताप विचारतो अर्जुन अरे हा काय प्रकार आहे. त्यावेळी अश्विन म्हणतो की दादा अरे तू का वहिनीला सारखा सतत बोलत असतोस, अरे तू कोणत्या केसचं फ्रस्ट्रेशन काढतो का तिच्यावर. मग आता अर्जुन म्हणतो नाही. सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी, अहो चूक फक्त त्यांची नाही माझी सुद्धा आहे. तेव्हा आता अस्मिता म्हणते मला तर असं वाटतं की अर्जुनचं सायलीवरचं प्रेम आता आटलं असेल. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो अस्मिताई प्लीज तू कुठलाही विषय कुठे नेऊ नकोस आणि ज्या गोष्टीबद्दल तुला माहीत नाही ना ती गोष्ट तर तू बोलूच नको. प्रताप म्हणतो अर्जुन मग तू सांग ना आम्हाला. त्यावेळी पूर्णाजी आता म्हणतात पाहिली का कल्पना तुझे आदर्श सून, जरा काही झालं की निघाली घर सोडून. त्यावेळी आता जाती तर जाऊ दे ना, सुंठी वाचून खोकला तरी जाईल असं आता अस्मिता म्हणते. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा तिच्यावर भडकतो. काही वेळानंतर अर्जुन म्हणतो सायली प्लीज अगं थांब ना, तू तुझा निर्णय बदल. मग आता सायली म्हणते ते कधीही शकता. सायली म्हणते माझा या घराशी कोणताही संबंध नाही असं म्हणून ती आता निघालेली असताना अर्जुन पुन्हा तिला अडवतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात तू नक्की पुन्हा येणार नाही ना ए मुली, ऐक जरा, नाही तर पुन्हा काही दिवसांनी अर्जुनच्या आयुष्यात त्याची बायको म्हणून येशील.
त्यावेळी सायली म्हणते, नाही पूर्णाजी, मी पुन्हा या घरात कधीही तुमच्या नातवाची बायको म्हणून येणार नाही, कारण आता तसा आमचा काही संबंध नाही. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, प्लीज सांगू नको, पण सायली आता ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की आमचं लग्नच मुळात खोटं आहे. आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं वर्षभरापूर्वी. गेली वर्षभर आमचं लग्न झाल्यापासून आमच्यामध्ये अजिबात काळीचं प्रेम नाही आहे. आम्ही तुमच्या डोळ्यात धूळ फेकतोय. त्यावेळी आता सायलीने सर्व सत्य सांगितल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी अस्मिताला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा आता कल्पना म्हणते, म्हणजे काय, हे लग्न खरं नाही आहे का? सायली म्हणते, नाही, हे लग्न खोटं आहे आणि त्यामुळेच आता कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी निघालेली आहे. त्यावेळी आता कल्पनाला खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा आता तिला चक्कर येऊ लागते. सर्वजण तिला सावरतात. सायली देखील आता पुढे होते, पण आता पूर्णाजी तिला म्हणतात, अजिबात पुढे यायचं नाही, कारण तुमची लायकीसुद्धा नाही या कुटुंबाचा भाग होणे. प्रताप देखील रागातच म्हणतो, मी तुमच्याकडून ही अपेक्षा कधीच केली नव्हती अर्जुन, सायली. त्यावेळी आता मला माफ करा बाबा, कारण माझा आता नाईलाज आहे, आईंसाठी सुद्धा मी इथे थांबू शकत नाही, असं म्हणून सायली आता तेथून जाते. त्यावेळी आता अर्जुनला धक्काच बसतो. तो आता सायली असं जोरात ओरडतो. हे सगळं त्याचं स्वप्न असतं. त्याला असा भास झालेला असतो की सायली ही घर सोडून गेली आहे. त्यावेळी कल्पना आणि विमल ह्या धावतच अर्जुनजवळ येतात आणि विचारतात, काय झालं? तेव्हा तो विचारतो, सायली, मग आता तू सायलीच्या नावाने एवढ्या मोठ्याने का ओरडलास, असं आता कल्पना विचारत असते. तेव्हा तो म्हणतो, काही नाही. मग आता सायली एवढीही दूर गेलेली तुला चालत नाही का, असं आता कल्पना त्याला विचारते. आणि काय रे? विमल म्हणते, कल्पना वहिनी, तुम्हाला एक सांगू का, आपण ज्या व्यक्तीवर जास्त प्रेम करतो ना, त्याला गमावण्याची जास्त भीती असते. त्यावेळी आता कल्पना म्हणते, पण सायली आणि अर्जुन तर सारखे एकमेकांच्या जवळ असतात, मग सायली कुठे जाईल असं त्याला वाटतंच कसं? तुम्ही दोघेही बरोबर असाल नेहमीला अर्जुन, तू असं का बोलतोस? अर्जुन देखील आता विचारात पडतो. आता त्या स्वप्नामुळे खूपच अस्वस्थ झालेला असतो. त्यावेळी त्याला काय बोलावं हे सुचत नाही. कल्पना त्याला विचारते, बोलणारे अर्जुन, सायलीला गमावण्याची तुला एवढी भीती का वाटते? तेव्हा अर्जुनकडे आता काही बोलण्यासाठी शब्दच नसतात. मग आता सायली तेथे येते आणि काय झालं आई असं विचारू. आता सायली आल्याबरोबर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग कल्पना ही सायलीला म्हणते की सायली, अगं तू अख्खे 37 सेकंद रूमच्या बाहेर होती, तर तुझ्या नवऱ्याला किती वाईट स्वप्न पडलं की तू कायमची निघून गेली. आता काही नाही, तुझ्या नवऱ्याची आणि माझ्या मुलाची काळजी घ्यायची, अजिबात 24 सेकंदसुद्धा त्याला एकटं सोडायचं नाही. त्यावेळी आता सायली ही फक्त हो असं म्हणते. तर माझ्या हातचा तू मार खाशील हा सायली, असं कल्पना आता सायलीची गंमत करत म्हणते. त्यावेळी आता अर्जुनला देखील ती सांगते, मी तुझ्या बायकोला चांगलीच संधी दिली आहे, ती बघ आता तुला अजिबात सोडून जाणार नाही. कल्पना आणि विमल या दोघीही तेथून जातात. मग आता मनातल्या मनात सायली विचार करते की आई, तुम्ही आत्ता म्हणालात की 24 तास यांच्यासोबत राहायचं, परंतु 42 तासांनंतर आता मी कायमची हे घर सोडून जाणार आहे. त्यावेळी अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो की आता मी पाहिलेलं स्वप्न 42 तासांनंतर खरं झालं तर नाही मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, असं म्हणून तो तिच्याकडे पाणवलेल्या डोळ्यांनीच पाहतो. तेव्हा सायलीला देखील आता खूपच कसं तरी होत असतं. तिचेही डोळे पाणवलेले असतात आणि मग ती अर्जुनकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.